Good afternoon, students. We have seen Pythagoras theorem, property of 30, 60, 90 triangle, property of 45, 45, 90 triangle, Pythagorean triplet that we have seen. Now we will see similarity of right angle triangle, similarity and right angle triangle. What it is that we will see. आता प्रॉपर्टी त्याचा थिअरम काय आहे ते बघा. आता हे जे आहेत पायथागोरस थिअरम आणि सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स याचं राईट अँगल ट्रायंगल मध्ये सिमिलॅरिटी जी आहे कशी रिलेटेड आहे ते आपण बघूयात. आता इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन ऑन द टू द हायपोटेनस. आता इथं ट्रायंगल ए बी सी राईट अँगल ट्रायंगल आणि त्याच्यामध्ये बी डी ही काय आहे अल्टिट्यूड आहे ऑन हायपोटेनस. एसी इज हायपोटेनस. त्या एसी हायपोटेनस जे आहे त्याच्यावरती बीडी ही काय आहे अल्टिट्यूड. म्हणजे जर एसी हायपोटेनस ही बेस असेल तर बीडी काय असणार आहे हाईट. अल्टिट्यूड म्हणजे काय आहे हाईट. आता याच्यामध्ये तुम्हाला देन द टू ट्रायंगल्स. आता बीडी मुळे टू ट्रायंगल्स आर फॉर्म्ड. वन इज ट्रायंगल ए बी डी अँड द अदर इज ट्रायंगल बी डी सी. Triangle ADB and BDC. These two triangles are formed by segment BD. And how is BD? BD is perpendicular to hypotenuse. म्हणजेच BD is altitude on hypotenuse. म्हणजेच काय BD ही काय आहे AC hypotenuse ला perpendicular. मग तयार झालेले हे दोन ट्रायंगल्स आणि ओरिजिनल ट्रायंगल ABC हे काय असणार आहेत सिमिलर असणार आहेत. मग देन द टू ट्रायंगल्स फॉर्म्ड are similar to the original triangle and to each other. आता तयार झालेले दोन ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर असणार आहेत. त्याचबरोबर हे दोन्ही ट्रायंगल्स ओरिजिनल ट्रायंगलला सुद्धा सिमिलर आहेत असतात. म्हणून तुम्हाला गिव्हन काय आहे इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इक्वल टू 90 डिग्रीज. अँगल ए बी सी किती आहे 90 डिग्रीज. आणि बी डी कशी आहे सेगमेंट बी डी इज परपेंडिक्युलर टू हायपोटेनस ए सी सच दॅट ए डॅश डी डॅश सी. म्हणजेच डी इज इन बिटवीन ए अँड सी. डी हा कसा आहे ए आणि सी च्या मध्ये आहे आणि बीडी इज परपेंडिक्युलर. म्हणजेच जर राईट अँगल ट्रायंगल मध्ये राईट अँगल व्हर्टेक्स पासून हायपोटेनस वर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तयार होणारे दोन ट्रायंगल्स ओरिजिनल ट्रायंगलला सिमिलर असतात. त्याचबरोबर ते दोन ट्रायंगल्स एकमेकांना सुद्धा काय असतात सिमिलर असतात. मग तुम्हाला प्रूव्ह करायचंय. टू प्रूव्ह मध्ये काय येणार आहे तयार झालेला एक ट्रायंगल ए डी बी सिमिलर ट्रायंगल ए बी सी. तयार झालेल्यातला दुसरा ट्रायंगल बी डी सी इथे आहे बी डी सी सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी. आणि हे दोन ट्रायंगल्स म्हणजेच ए डी बी सिमिलर ट्रायंगल बी डी सी हे तुम्हाला प्रूव्ह करायचंय. मग ते कसं प्रूव्ह करायचंय मग त्याच्यासाठी कोणते आहेत तर पहिलं आपण स्टेटमेंट घेतलं ए बी डी इन ट्रायंगल. जे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे ते कन्सिडर करायचे. मग कोणते आहेत इन ट्रायंगल ए डी बी अँड ट्रायंगल ए बी सी. डायग्राम मध्ये बघा ए डी बी. आता आपलं पुस्तक तुम्ही उघडं ठेवलेलं असेल त्या पुस्तकामध्ये बघा वही जवळ ठेवा पेन्सिल जवळ ठेवा. काही लिहायला लागलं तर लिहून बघा आणि काय सांगता येतात त्या प्रॉपर्टीज सांगायच्या. आतापर्यंत जेवढं झालेलं आहे ते तुमच्या वहीमध्ये कम्प्लीट असेल. मग ट्रायंगल ए डी बी आणि कोणता कन्सिडर करायचा आहे ट्रायंगल ए बी सी. आता हे दोन ट्रायंगल्स तुम्हाला सिमिलर दाखवता येतात का तर अँगल डी ए बी पहिल्या ट्रायंगल मधला अँगल डी ए बी कॉन्ग्रुएंट टू अँगल बी ए सी. बी ए सी या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये कोणता अँगल कॉमन आहे ए अँगल कॉमन आहे दॅट इज कॉमन अँगल. त्याच्यानंतर अँगल ए डी बी कॉन्ग्रुएंट टू अँगल ए बी सी आणि इच काय आहे 90 डिग्रीज. इच 90 डिग्री. म्हणून टू ट्रायंगल्स ए डी बी हा ट्रायंगल ए बी सी या ट्रायंगलला काय आहे सिमिलर बाय ए ए टेस्ट. याला इक्वेशन 1. त्याच्यानंतर आता तयार झालेला दुसरा ट्रायंगल बी डी सी अँड ओरिजिनल ट्रायंगल ए बी सी हे बघूयात. आता ए बी सी आणि बी डी सी या दोन ट्रायंगल्स मध्ये अँगल सी जो आहे तो काय आहे दोघांच्या मध्ये कॉमन. आणि एक अँगल याच्यातला पहिल्या ट्रायंगल मधला बी डी सी हा अँगल कुठल्या अँगलला कॉन्ग्रुएंट आहे ए बी सी इच 90 डिग्रीज. बघा काय लिहिलेलं आहे इथं अँगल बी सी डी सी कॉन्ग्रुएंट
अँगल ACB अँड काय आहे तो कॉमन अँगल, आणि अँगल BDC दुसरं स्टेटमेंट BDC कॉन्ग्रुएंट अँगल ABC इच 90 डिग्रीज. Therefore two triangles are similar by AA test. हे इक्वेशन 1 इक्वेशन 2. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये एक अँगल काय आहे सेम आहे बघा, अँगल ट्रायंगल ABC सेम. हे इक्वेशन 1 आणि 2 वरून आपल्याला ट्रायंगल ADB आणि ट्रायंगल BDC सुद्धा काय लिहिता येतात, सिमिलर लिहिता येतात. ते इथं लिहिलेलं आहे. ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC. आणि इक्वेशन 1, 2 आणि 3 वरून आपल्याला तिन्ही एकत्रित ट्रायंगल्स सिमिलर लिहायला येणार आहेत. आणि कोणती प्रॉपर्टी आहे, ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टीनं. ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC. आता तुम्हाला ही जी प्रॉपर्टी आहे, काय प्रॉपर्टी आहे, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स. राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर आपण 90 डिग्री व्हर्टेक्स पासून हायपोटेनस वरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तयार होणारे दोन ट्रायंगल्स आणि एकमेकांना सिमिलर असतात, त्याचबरोबर ते ओरिजिनल ट्रायंगलला सुद्धा सिमिलर असतात. आता हे स्टेटमेंट आपल्याला लिहित असताना डायरेक्ट आपल्याला लिहायचं आहे आणि नेम्स पण चुकले नाहीत पाहिजे. मग काय काय येणार आहे, इथं काय आहे, ट्रायंगल ABC. आता इन ट्रायंगल ट्रायंगल ABC काय आहे, अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. ही एक राईट अँगल ट्रायंगल असला पाहिजे, ही कंडिशन एक. आणि अजूनही काय आहे तर 90 डिग्री व्हर्टेक्स पासून काय असणार आहे, हायपोटेनस वर परपेंडिक्युलर, सेगमेंट BD परपेंडिक्युलर हायपोटेनस AC. देअरफॉर बाय कोणती प्रॉपर्टी आहे, सिमिलॅरिटी इन किंवा सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल. काय स्टेटमेंट लिहायला येणार आहे, आणि ते आपल्याला स्टेटमेंट डायरेक्ट लिहायला आलं पाहिजे, न चुकता लिहायला आलं पाहिजे. जे काही सिमिलर आहेत ट्रायंगल्स कोणते कोणते आहेत, मग करस्पॉन्डिंग अँगल्स त्यांचे चुकले नाहीत पाहिजेत. मग त्याच्यासाठी एक हिंट लक्षात ठेवायची, इथं BD या सेगमेंटमुळं अँगल B चे दोन पार्ट्स मध्ये डिव्हिजन झालंय, कळलंय. मग त्याला आपल्याला सिम्बॉल द्यायचा, याला जर क्रॉस दिला तर या अँगलला काय सिम्बॉल द्यायचा, O0 द्यायचा, कळलंय. मग राऊंड करायचा किंवा सर्कल द्यायचा, ह्याला क्रॉस केला तर इथे छोटा सर्कल, हे त्याला काय द्यायचे, सिम्बॉल्स द्यायचे. आता ट्रायंगल BADB कोणता आहे, ट्रायंगल ADB मध्ये कोणता सिम्बॉल आहे, इथं क्रॉस असेल तर या अँगलला सिम्बॉल द्यायचा 0, कळलंय. बघा ह्या ट्रायंगल मध्ये एक 90 डिग्री, एक क्रॉस, आणखीन एक स्मॉल सर्कल. आता या ट्रायंगल मध्ये बघा BDC मध्ये हा जो B आहे त्याला जर सर्कल केला असेल तर या C ला कोणता सिम्बॉल द्यायचा आहे, क्रॉस सिम्बॉल द्यायचा आहे. आणि D काय असणार आहे, 90 डिग्रीज. आणि ज्या वेळेस तुम्ही असं करता त्यावेळेस जिथं आयडेंटिकल सिम्बॉल्स आहेत ते अँगल्स काय असणार आहेत, करस्पॉन्डिंग कॉन्ग्रुएंट येणार आहेत. मग आता जर समजा आपण पहिल्यांदा ट्रायंगलचं नेम लिहिलं ABC सिमिलर ट्रायंगल. आता मला हा ट्रायंगल लिहायचा आहे ADB, हा ट्रायंगल लिहायचा आहे. आता याच्यामध्ये A अँगल कॉमन आहे दोघांच्या मध्ये, म्हणून हा A पहिला लिहिला. B 90 डिग्रीज आहे, या ट्रायंगल मधला 90 डिग्रीज कोणता आहे, D, म्हणून B ला करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स या ट्रायंगल मध्ये कोणता येणार आहे, D येणार आहे. आणखीन आता कोणता लिहायचा आहे आपल्याला, C. बघा C अँगल आणि B हा अँगल ABD आणि अँगल DCAB हे अँगल्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणून C ला करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स या ट्रायंगल मध्ये कोणता असणार आहे, B, कळलंय. सिमिलर आता आपल्याला या ट्रायंगलचं नेम लिहायचंय, कोणता आहे, BDC. मग ते कसं लिहायचं, ते लिहित असताना बघा A ला सिम्बॉल आहे सर्कल, परत इथं तोच आहे ट्रायंगल. आता याला सर्कल असलेला BDC ट्रायंगल मध्ये कोणता व्हर्टेक्स आहे, B. D ला 90 डिग्रीज म्हणून BDC. लक्षात आलंय, हे नेम्स असे लिहायचे. आता समजा आणखीन एक एक्झाम्पल, ह्याची प्रॅक्टिस तुम्ही करायची. वेगवेगळे फिगर्स ड्रॉ करा राईट अँगल ट्रायंगल, आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, 90 डिग्री व्हर्टेक्स म्हणजे समजा PQR आपण लिहिला आणि Q व्हर्टेक्स पासून, Q हा 90 डिग्रीचा व्हर्टेक्स आहे, आणि त्याच्यापासून जर हायपोटेनस वर परपेंडिक्युलर ड्रॉ केले QT
तर क्यूटी मुळे दोन ट्रायंगल्स तयार होतात. एक आहे पी क्यू टी किंवा पी टी क्यू आणि दुसरा आहे क्यू टी आर. आणि ओरिजिनल ट्रायंगल काय आहे? ओरिजिनल ट्रायंगलचं नेम काय आहे? पी क्यू आर. त्या सेगमेंट क्यू टी मुळे तयार झालेले दोन ट्रायंगल्स कोणते आहेत? पी टी क्यू आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे? तर क्यू टी आर. क्यू टी आर म्हणा किंवा टी आर टी क्यू म्हटलं तरी चालेल. हे तीन ट्रायंगल्स. मग आता हे तीन ट्रायंगल्स काय असणार? हे दोन तयार झालेले एकमेकांना सिमिलर असतात. हे दोन हा तयार झालेला आणि ओरिजिनल ट्रायंगल सिमिलर, हा तयार झालेला आणि हा ओरिजिनल ट्रायंगल सिमिलर, म्हणून एकत्रित आपल्याला स्टेटमेंट लिहायचंय. म्हणून इथं पी क्यू आर पहिला लिहिला, सिमिलर ट्रायंगल. आता आपल्याला याचं नेम लिहायचंय म्हणून मी हिंट काय सांगितली? काय करायचं आहे? जर इथं तुम्ही इथं क्रॉस द्या, इथं सर्कल दिला, तर हा या ट्रायंगल मधला हा अँगल काय असणार आहे? सर्कल. आणि या ट्रायंगल मधला हा अँगल कशानं रिप्रेझेंट होणार? क्रॉसनं रिप्रेझेंट होणार. म्हणजे जे आयडेंटिकल सिम्बॉल्स आहेत ते अँगल्स काय असणार आहेत? कॉन्ग्रुएंट असणार आहेत. मग आता पी ला या ट्रायंगल मध्ये पी टी क्यू मध्ये कोणता असणार आहे? करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स पीच असणार आहे. क्यू 90 डिग्रीज आहे इथं, त्याला करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स या ट्रायंगल मध्ये कोणता असणार आहे? टी. म्हणून पी टी क्यू. सिमिलर ट्रायंगल. आता बघा पी ला इथं 0 आहे, याच्यामध्ये पण 0 आहे या पी ला. मग तसाच 0 ट्रायंगल क्यू टी आर मध्ये कोणत्या व्हर्टेक्सला आहे? क्यू. म्हणून क्यू टी आर हे स्टेटमेंट लिहायला येणार आहे. आता अजून एक एक्झाम्पल आपण घेऊयात आणि त्यावेळेस ट्रायंगल जो आहे तो ट्रायंगल काय असणार आहे? सपोज इथं आपण एल एम एन हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल व्हर्टेक्स कोणता आहे? एम. आता हायपोटिनस कोणती आहे? एल एन. हे हायपोटिनस आहे आणि या हायपोटिनस वरती जर परपॅन्डिक्युलर ड्रॉ केला तर परपॅन्डिक्युलर बघा, परपॅन्डिक्युलर ड्रॉ करत असताना कसं करायचं आहे? या एल एन वरती जी काही तुमची स्केल असेल त्यातला मोठी लाईन पॉइंट साइड करायची, त्याच्यावर ठेवायची आणि ज्यावेळेस इकडचा पॉइंट येईल त्यावेळेस काय करायचंय? तुम्हाला लाईन ड्रॉ करायची आणि म्हणजे ती बरोबर काय असणार आहे? परपॅन्डिक्युलर असणार आहे. आता एम पी जर आपण परपॅन्डिक्युलर घेतलं एल एम ला, मग हा ट्रायंगल कोणता आहे? इन ट्रायंगल एल एम एन अँगल एम काय आहे? अँगल एम इक्वल टू 90 डिग्रीज आणि काय आहे? सेगमेंट एम पी. सेगमेंट एम पी परपॅन्डिक्युलर हायपोटिनस कोणती आहे? एल एन. हायपोटिनस कोणती आहे? एल एन. आता आपल्याला सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगलचं स्टेटमेंट आपल्याला लिहायचंय. ते स्टेटमेंट इथं लिहायचंय डायरेक्ट. मग ते लिहिण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? सिम्बॉल्स द्यायचे. आता इथं एम पी हा एम ह्या अँगलचे 90 डिग्री ओरिजिनल अँगल जो आहे ट्रायंगल त्याच्यातला 90 डिग्रीच्या व्हर्टेक्सचे दोन अँगल्स मध्ये डिव्हिजन झालं. इकडं क्रॉस करा, इकडं सर्कल करा, इकडे क्रॉस करा. मग ह्या अँगलला काय येणार आहे? अल्टरनेट. इकडे क्रॉस सॉरी इकडे सर्कल आणि इकडे सर्कल असेल तर या ट्रायंगल मध्ये राहिलेला हा अँगल आहे त्याला काय असणार आहे? क्रॉस. कळले? असे सिम्बॉल्स द्यायचे आणि म्हणजे तुमचं नेम चुकत नाही. 1 to 1 करस्पॉन्डन्स डायरेक्ट स्टेटमेंट मध्ये चुकत नाही. आता पहिल्यांदा एल एम एन लिहिला, सिमिलर ट्रायंगल एल एम एन सिमिलर ट्रायंगल. मला आता हा ट्रायंगल लिहायचा आहे एल एम पी. आता एल एम पी ट्रायंगल मध्ये या एल ला करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स कोणता आहे? एल. त्याच्यानंतर एम 90 डिग्रीजला कोणता आहे व्हर्टेक्स करस्पॉन्डिंग? पी. एल पी एम सिमिलर ट्रायंगल. आता हा ट्रायंगल आपल्याला बघायचा आहे. कोणता आहे? तर या ट्रायंगल मध्ये बघायचंय एम पी एन. आता एम पी एन चा कोणता व्हर्टेक्स लिहिला पाहिजे पहिल्यांदा? तर एम पी एन चा म्हणजे याच्यातला बघा, हा सोडून द्यायचा आहे आणि हा फक्त कन्सिडर करायचा आहे. मग एल ला काय दिलेला आहे सिम्बॉल? सर्कल आहे. मग तसा सर्कल आपल्याला इथं कोणत्या व्हर्टेक्सला दिसतो? एम. म्हणून इथे येणार आहे एम. 90 डिग्रीचा व्हर्टेक्स काय आहे? पी. एम पी एन. कळलंय? बघा. आणि हे झालं सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल्सचं स्टेटमेंट. मग ते स्टेटमेंट करण्यासाठी मी तुम्हाला एक हिंट सांगितली की हे नेम्स चुकले नाहीत पाहिजेत. 1 to 1 करस्पॉन्डन्स ट्रायंगलचा
न चुकता तुम्हाला हे स्टेटमेंट लिहायचे आणि त्याच्यासाठी एक हिंट काय दिलेली आहे तर 90 डिग्री ओरिजिनल ट्रायंगलचा 90 डिग्री व्हर्टेक्स असलेल्या अँगलचे जे दोन पार्ट्स मध्ये डिव्हिजन होतं त्याला तुम्हाला सिम्बॉल द्यायला सांगितले क्रॉस आणखीन एक सर्कल. आणि मग आता राहिलेले बघायचे इथं जर क्रॉस असेल तर इथं काय असणार आहे सर्कल, आणखी इथं सर्कल असेल तर इकडं काय असणार आहे क्रॉस. इथं सर्कल असेल तर इथं सर्कल लिहायचं नाही, ते अल्टरनेट एका ट्रायंगल मध्ये आपल्याला काय असायला पाहिजेत क्रॉस 90 डिग्री सर्कल, क्रॉस 90 डिग्री सर्कल. तशीच अरेंजमेंट ओरिजिनल ट्रायंगल मध्ये सुद्धा बघा क्रॉस 90 डिग्री सर्कल. कळले? तसे तुम्हाला ते 1 to 1 करस्पॉन्डन्स चुकणार नाही, आणखीन तुम्हाला ते स्टेटमेंट लिहायला येणार आहे. आता हे काय झालं तुम्ही कोणतं बघितलं कसं प्रूव्ह करायचंय ते पहिल्यांदा तुम्हाला हे लिहायचंय. त्याच्यासाठी ओरिजिनल ट्रायंगल आणि तयार झालेला एक ट्रायंगल कन्सिडर करायचा. ते दोन ट्रायंगल्स ए टेस्टनं सिमिलर येणार आहेत, ते तुमचं इक्वेशन 1. त्याच्यानंतर ओरिजिनल ट्रायंगल आणि तयार झालेला दुसरा ट्रायंगल बीडी ह्या परपॅन्डिक्युलर मुळे तयार झालेला दुसरा ट्रायंगल ते दोन सिमिलर दाखवायचे. कोणत्या टेस्टनं येणार आहेत ए टेस्टनं सिमिलर येणार आहेत. आणि नंतर तयार झालेले म्हणजे त्याचं इक्वेशन 1 दुसऱ्याचं इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1 and 2 वरून तुम्हाला दोन तयार झालेले अँगल्स सुद्धा ट्रायंगल्स सुद्धा काय दाखवता येतात सिमिलर दाखवता येतात. आणि इक्वेशन्स 1, 2 and 3 वरून प्रॉपर्टी जर यूज केली सिमिलॅरिटीची प्रॉपर्टी, मग ट्रायंगल सिमिलॅरिटी असलेली प्रॉपर्टी तुम्ही रिफ्लेक्सिव्हिटी सिमेट्री आणि ट्रान्झिटिव्हिटी बघितली, तशी इथेही ट्रान्झिटिव्हिटी बघा. पहिला ट्रायंगल दुसऱ्याला सिमिलर आहे, याच्यामध्ये पहिला ट्रायंगल तिसऱ्याला सिमिलर आहे. तर तुम्हाला काय स्टेटमेंट लिहिता येतं पहिला ट्रायंगल दुसऱ्याला, किंवा हे स्टेटमेंट तुम्ही ट्रान्झिटिव्हिटीनं लिहिलं दुसरा आणि तिसरा ट्रायंगल एकमेकांना काय असणार आहेत सिमिलर, आणि त्याच्यावरूनच तुम्हाला हे सिमिलॅरिटीचं तिन्ही ट्रायंगलचं स्टेटमेंट ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टीनं लिहायला येतं. हे कळलेलं आहे इथपर्यंत. आता पुढची प्रॉपर्टी आहे जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. मला वाटतं हे मी तुम्हाला लिहायला सांगितलेलं असेल आणि तुम्ही लिहिलेलं असेल. ज्यांनी लिहिलेलं नाही त्यांनी हे प्रॉपर्टीज लिहायच्या आहेत. याच्यावरती सम्स विचारले जाणार आहेत. मग त्याच्यानंतरची आहे जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. आता त्याचं स्टेटमेंट काय आहे तरी in a right angled triangle the perpendicular segment to the hypotenuse from the opposite vertex is the geometric mean of the segments into which the hypotenuse is divided. आता याच्यामध्ये बघा राईट अँगल ट्रायंगल आर क्यू पी अँगल क्यू 90 डिग्रीज आणि क्यू पासून जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टीला कंडिशन काय आहे ट्रायंगल पहिल्यांदा राईट अँगल ट्रायंगल असला पाहिजे आणि राईट अँगल ट्रायंगल पासून हायपोटेनस वरती परपॅन्डिक्युलर असली पाहिजे. राईट अँगल ट्रायंगल पासून हायपोटेनस वरती काय असणार आहे परपॅन्डिक्युलर असणार आहे. कळलंय? मग इथं कोणता आहे राईट अँगल ट्रायंगल पासून हायपोटेनस वरती परपॅन्डिक्युलर कोणती सेगमेंट आहे सेगमेंट क्यू एस इज परपॅन्डिक्युलर टू हायपोटेनस पी आर. मग तुम्हाला जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी म्हणजेच काय असणार आहे एस क्यू ह्याच्या जो काही लेंथ आहे ती एस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहिता येतं पी एस इंटू एस आर. मग या परपॅन्डिक्युलर सेगमेंट मुळे हायपोटेनसचे दोन पार्ट्स मध्ये डिव्हिजन झालेलं आहे. कळलंय? जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट्स कोणते आहेत सेगमेंट्स जे हायपोटेनस वरती दोन सेगमेंट्स फॉर्म झाले त्यांचं जॉमेट्रिक मीन हे एस क्यू इथं असणार आहे. मग आता ते कसं प्रूव्ह केलंय तुम्हाला थिअरम डायरेक्ट काय विचारलेलं आहे जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी वरून तुम्हाला काय लिहिता येतं बघा. तर हे जे आहे त्याचा स्क्वेअर एस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एस इंटू एस आर हे प्रूव्ह करता येणार आहे. ते प्रूव्ह करण्यासाठी कोणते ट्रायंगल कन्सिडर केलेले आहेत तर परपॅन्डिक्युलर मुळे तयार झालेले दोन ट्रायंगल्स कन्सिडर करायचे. मग ट्रायंगल क्यू एस आर हा ट्रायंगल आणि ट्रायंगल पी एस क्यू बघा ट्रायंगलचं नेम आपल्याला लिहायचंय. मग ते नेम लिहिण्यासाठी इथं जर सर्कल केला तर इथं क्रॉस, या इथं असणार आहे सर्कल आणि इथं असणार आहे क्रॉस. मग पहिला ट्रायंगल क्यू एस आर क्यू एस आर या ट्रायंगल मध्ये क्यू ला काय आहे क्रॉस. मग आता या ट्रायंगल मध्ये क्रॉस कोणत्या व्हर्टेक्सला आहे पी ला म्हणून पी एस क्यू हे त्यांचं काय येणार आहे 1 to 1 करस्पॉन्डन्स. हे दोन ट्रायंगल्स काय असणार आहेत सिमिलर आणि कोणत्या टेस्टनं सिमिलर
हे दोन सिमिलर आहेत आणि इथं रिझन काय लिहिलंय, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स, त्याच्यावरून हे स्टेटमेंट लिहिलं. आणि त्याच्यानंतर आता करस्पॉन्डिंग साइड्सचे रेशिओज घ्यायचे. करस्पॉन्डिंग साइड्सचे रेशिओज 3 येत असतात, त्याच्यातले 2 कम्पेअर करायचे. मग कोणते 3 आहेत, तर QS अपॉन PS इज इक्वल टू SR अपॉन SQ इज इक्वल टू QR अपॉन काय आहे PQ. मग आता ह्याच्यामध्ये कोणता कम्पेअर करायला घ्यायचा, तर कम्पेअर करत असताना पहिला आणखीन दुसरा कम्पेअर करायचा. QS अपॉन PS इज इक्वल टू SR अपॉन SQ. SQ आणि QS हे काय आहेत, सेम आहेत. मग ते फक्त लिहिलं नंतरच्या स्टेटमेंटला, QS अपॉन PS इज इक्वल टू SR अपॉन QS इथं लिहिलंय बघा. आणि नंतर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर QS स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR, म्हणून QS स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR. आणि या सेगमेंटला QS ला काय म्हणायचंय, जॉमेट्रिक मीन ऑफ सेगमेंट PS आणि SR. आता तुम्हाला 3 नंबर्स, जर 3 नंबर्स प्रपोर्शन मध्ये असतील, इफ A, B, C आर इन प्रपोर्शन, देन तुम्हाला काय लिहिता येतं, B स्क्वेअर इज इक्वल टू A इंटू C. B स्क्वेअर म्हणजे काय आहे, जॉमेट्रिक मीन. B हा काय असणार आहे, जॉमेट्रिक मीन ऑफ A अँड C. ज्या वेळेस हे 3 नंबर्स कसे असणार आहेत, इन प्रपोर्शन. तुम्ही अल्जेब्रा मध्ये हे बघितलेलं आहे, जॉमेट्रिक मीन कशाला म्हणायचं आहे. इफ 3 नंबर्स A, B, C आर इन प्रपोर्शन, हे तिन्ही नंबर्स जर प्रपोर्शन मध्ये असतील तर आपल्याला काय लिहिता येतं, A अपॉन B इज इक्वल टू B अपॉन C. आणि जर तुम्ही मल्टिप्लाय केलं, क्रॉस मल्टिप्लाय केलं, तर तुम्हाला मिळतं B स्क्वेअर इज इक्वल टू AC. दिस यू हॅव स्टडीड इन अल्जेब्रा. अल्जेब्रामध्ये रेशिओ अँड प्रपोर्शन जिथं झालेलं आहे 9th मध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही हे बघितलेलं आहे. बी ला काय म्हणायचं आहे, बी इज जॉमेट्रिक मीन ऑफ A अँड C. आणि त्याचं स्टेटमेंट, मॅथमॅटिकल स्टेटमेंट काय आहे, B स्क्वेअर इज इक्वल टू AC. B इज इक्वल टू AC लिहायचं नाही, B स्क्वेअर इज इक्वल टू AC. कळलेलं आहे. तसंच इथं SQ स्क्वेअर इज इक्वल किंवा QS स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR, म्हणून QS ला काय म्हणायचं आहे, हा QS इज जॉमेट्रिक मीन ऑफ PS अँड SR. कळलेलं आहे. याच्यावरती पण एक्झाम्पल्स तुम्हाला असणार आहेत. मग आता त्याच्यानंतरचा पार्ट कोणता आहे, पायथागोरस थिअरम प्रूव्ह करायचा आहे. हे मी तुम्हाला लिहायला सांगितलेलं आहे, तुमच्या वहीमध्ये हा थिअरम सुद्धा लिहिलेला असला पाहिजे. आता थिअरम काय आहे, तर इन अ राईट अँगल ट्रायंगल square of hypotenuse is equal to the sum of squares of remaining two sides. In right angle triangle, square of hypotenuse, the hypotenuse च्या square is equal to sum of squares of remaining two sides. हे पायथागोरस स्टेटमेंट आहे थिअरमचं, ते तुम्हाला माहिती आहे. आता गिव्हन मध्ये काय लिहिणार, तर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल, सॉरी, इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्रीज. त्याच्यानंतर टू प्रूव्ह मध्ये काय असणार आहे, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, हे टू प्रूव्हचं स्टेटमेंट. आता त्याच्यासाठी कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे, तर कन्स्ट्रक्शन मध्ये ड्रॉ परपॅन्डिक्युलर BD हा परपॅन्डिक्युलर हायपोटेनस वरती ड्रॉ करायचा. ड्रॉ परपॅन्डिक्युलर सेगमेंट BD ऑन साइड AC किंवा ऑन हायपोटेनस AC such that A dash B dash C, that is D is in between A and C. आणि प्रूफ मध्ये आता इन राईट अँगल ट्रायंगल ABC सेगमेंट BD is perpendicular to hypotenuse AC, हे कन्स्ट्रक्शन आहे. आणि देअरफॉर हे स्टेटमेंट लिहायला येतं आपल्याला, ओरिजिनल ट्रायंगल सिमिलर टू द BD मुळे जे 2 तयार झालेले ट्रायंगल्स आहेत, ते हे 3 ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर लिहायला येणार आहेत. मग आता त्यांचं नेम बरोबर लिहायला आलं पाहिजे, त्याच्यासाठी काय करणार तुम्ही, इथं सिम्बॉल्स देणार. इथं क्रॉस आणि इथे 0, आणि मग आपलं नेम चुकत नाही. ओरिजिनल ट्रायंगलचं नेम ABC. आता हा ट्रायंगल लिहायचा झाला तर ADB, सिमिलर ट्रायंगल BDC, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स, हे काय आहे त्याचं रिझन. कळलंय. आणि आता त्याच्यातले कोणते ट्रायंगल्स कन्सिडर करायचे आहेत, तर ओरिजिनल ट्रायंगल आणि तयार झालेला एक ट्रायंगल, हे कम्पेअर करायचे. ते कम्पेअर केले, सॉरी, ते कन्सिडर करायचे, ते सिमिलर आहेत. बघा, हे 3 ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहेत. मग आता त्याच्यातून आपल्याला ओरिजिनल ट्रायंगल आणि तयार झालेला एक ट्रायंगल हे सिमिलर आहेत, ते स्टेटमेंट घ्यायचं
आणि त्याच्यावरून करस्पॉन्डिंग साइड्सचे रेशिओज हे 3 लिहिले. आता त्याच्यातला बघा, इथं पहिल्या रेशिओ मध्ये ए बी आहे, तिसऱ्या रेशिओ मध्ये ए बी आहे, म्हणून फर्स्ट आणखीन थर्ड कम्पेअर करायचा. म्हणून तुम्हाला लिहिता येणार आहे ए बी अपॉन एडी इज इक्वल टू ए सी अपॉन ए बी, आणि क्रॉस मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला मिळेल ए बी स्क्वेअर इज इक्वल टू एडी इंटू ए सी. याला इक्वेशन 1. कळलंय? आता याच्या नंतरचा पार्ट कोणता आहे तो इथं लिहिलाय. तुम्ही वहीमध्ये सॉल्व्ह करताना असं लिहायचं नाही, तो खालती लिहायचा याच्या. मग सिमिलरली ओरिजिनल ट्रायंगल आणि तयार झालेला दुसरा ट्रायंगल हे सिमिलर असले आहे हे स्टेटमेंट लिहायचं. आणि त्याच्यानंतर त्यांचे करस्पॉन्डिंग साइडचे रेशिओ असतील, त्याच्यातला कोणता कम्पेअर करायला घ्यायचा हे ऑब्झर्व करायचं. बघा बीसी, आता ट्रायंगलच्या मध्ये हायपोटेनस आहे एसी, राहिलेले दोन साइड्स कोणते आहेत ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगलचे हायपोटेनस सोडले तर एक आहे ए बी आणि दुसरी साइड आहे बीसी. आता ए बी असलेले रेशिओ हे पहिल्यामध्ये मिळाले. आता इथं दुसरी साइड कोणती आहे ट्रायंगलची, राईट अँगल ट्रायंगल परपॅन्डिक्युलर साइड बीसी, म्हणून इथं तुम्हाला काय घेता येणार आहे, हा रेशिओ सेकंड रेशिओ आणखीन थर्ड रेशिओ याच्यामध्ये बीसी आहे, म्हणून हे दोन कम्पेअर करणार आणि ते इथं लिहिले. देअरफॉर बीसी स्क्वेअर इज इक्वल टू डीसी इंटू एसी, डीसी इंटू एसी हे येईल. आणि मग आता इक्वेशन 1 and 2 काय केलेत, ऍड केले. ए बी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर ह्या त्यांच्या डाव्या बाजू आहेत इक्वेशन 1 and 2 च्या, त्या डावीकडे लिहिल्या. इक्वल टू उजव्या बाजूला एडी इंटू एसी प्लस डीसी इंटू एसी हे लिहिलं. आता या दोघांमधून कॉमन काय आहे, एसी कॉमन आहे, ते बाहेर घेतलं. ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, एडी प्लस डीसी, आणि एडी प्लस डीसी म्हणजे काय असणार आहे, एसी. बघा एडी प्लस डीसी म्हणजे काय असणार आहे, एसी हे येणार आहे. लक्षात आलंय? म्हणून इथं ए बी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं, एसी स्क्वेअर. आणि देअरफॉर हा थिअरम आहे एसी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. हा थिअरम तुम्हाला 4 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी विचारला जातो. तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला एक थिअरम 3 किंवा 4 मार्काच्या साठी विचारला जाऊ शकतो. मग तो थिअरम आपल्याला करायला आला पाहिजे. हा सुद्धा इम्पॉर्टंट थिअरम आहे, परीक्षेच्या दृष्टीनं हा विचारला जाऊ शकतो. मग आतापर्यंत तुम्ही बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम बघितला, तो विचारला जातो. त्याच्यानंतरच रेशिओ ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स हा दुसरा थिअरम, पायथागोरस थिअरम हा तिसरा थिअरम, जे इम्पॉर्टंट की जे परीक्षेला विचारले जातात. अजूनही पुढं जसं तुम्ही शिकत जाल त्यावेळेस अजूनही पुढं पण थिअरम्स येणार आहेत. हा थिअरम तुम्हाला एक्झाम्पल मध्ये टू प्रूव्ह साठी विचारला जातो. आता त्याच्यानंतर त्याचा कॉन्व्हर्स. आता कॉन्व्हर्स काय आहे, कॉन्व्हर्स तुम्हाला प्रूव्ह करायचा नाही. कॉन्व्हर्स वरती तुम्हाला काय असणार आहेत, तर हा ऍप्लिकेशन भाग आहे किंवा हा याच्यावरती एक्झाम्पल्स असणार आहेत. पण थिअरम काय आहे, तर इन अ ट्रायंगल, आता एक ट्रायंगल मध्ये स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 साइड्स, देन द ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल. समजा दिलेल्या ट्रायंगल मध्ये एक साइडचा स्क्वेअर हा दुसऱ्या 2 साइड्सच्या स्क्वेअरच्या सम एवढा असेल तर त्या ट्रायंगलला काय म्हणता येणार आहे, राईट अँगल ट्रायंगल. म्हणून इथं ट्रायंगल ए बी सी मध्ये एसी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर, देन अँगल बी इज इक्वल टू काय लिहिता येणार आहे, 90 डिग्रीज. देन टू प्रूव्ह अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्रीज. आता हे प्रूव्ह करण्यासाठी कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे, तर तुम्हाला पी क्यू आर काय करायचं आहे, असा कन्स्ट्रक्ट करायचा सच दॅट पी क्यू इक्वल टू ए बी. पी क्यू इक्वल टू काय असणार आहे, ए बी, आणि बीसी इक्वल टू काय असणार आहे, क्यू आर, आणि अँगल क्यू हा काय असणार आहे, 90 डिग्रीज. कळलंय? कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर सच दॅट पी क्यू इक्वल टू ए बी अँड क्यू आर इक्वल टू बी सी, आणि अँगल क्यू हा काय घ्यायचा आहे, 90 डिग्रीज. हा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे तुम्हाला. आणि तो कसा करायचा आहे, तो राईट अँगल ट्रायंगल तर आहेच, त्याचबरोबर पी क्यू इक्वल टू काय असणार आहे, ए बी, आणि क्यू आर इक्वल टू काय असणार आहे, बी सी असं असणार आहे. मग त्याच्यानंतर पुढचा पार्ट काय आहे, तर इथं तुम्हाला ड्रॉ ट्रायंगल पी क्यू आर सच दॅट, हे कन्स्ट्रक्शन. त्याच्यानंतर इन ट्रायंगल पी क्यू आर, आता पी क्यू आर हा याच्यामध्ये अँगल क्यू काय आहे, 90 डिग्रीज. म्हणून पायथागोरस थेरम न तुम्हाला कोणतं स्टेटमेंट लिहिता येणार आहे, त्याचा हायपोटेनस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर, हे रिझन लिहिलं पुढं पायथागोरस थेरम.
आता पी क्यू कशाने रिप्लेस होणार आहे? पी क्यू इज इक्वल टू ए बी आणि बीसी इज इक्वल टू काय आहे? क्यू आर. म्हणून पी आर स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहिता येईल तुम्हाला? ए बी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. हे झालं त्याला कन्स्ट्रक्शन वरून इक्वेशन 1. आणि मग ए बी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर दिलेलं काय आहे आपल्याला? ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर हे कशाच्या इक्वल दिलेलं आहे? गिव्हन मध्ये आहे ते बघा. ए बी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर इक्वल टू काय आहे? एसी स्क्वेअर हे दिलेलं आहे. म्हणून याच्यामध्ये तुम्हाला पी आर स्क्वेअर इज इक्वल टू हे जे ए बी स्क्वेअर आणि बी प्लस बीसी स्क्वेअर आहे त्याच्यासाठी काय लिहिणार? एसी स्क्वेअर. देअरफॉर पी आर स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर. स्क्वेअर रूट जर घेतलं तर पी आर इक्वल टू एसी. हे झालं. मग दोन ट्रायंगल्स काय येणार आहेत? कॉन्ग्रुअंट. बघा त्याच्यामध्ये ए बी इक्वल टू पी क्यू आहे, बीसी इक्वल टू क्यू आर आहे आणि आता आपण एसी इक्वल टू पी आर दाखवलं. म्हणून टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुअंट बाय नॉट सिमिलर, दे आर कॉन्ग्रुअंट बाय SSS टेस्ट. आणि दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुअंट झाल्यानंतर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुअंट. म्हणून अँगल ए बी सी कॉन्ग्रुअंट अँगल पी क्यू आर. पण पी क्यू आर अँगलची मेजर किती आहे? 90 डिग्रीज. देअरफॉर अँगल ए बी सी इज 90 डिग्रीज. कळले? म्हणून देअरफॉर तुम्हाला अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्रीज हे विचारलंय तुम्हाला प्रूव्ह करायला. कळले? हे प्रूव्ह होणार आहे. लक्षात आलेला आहे हा पार्ट. आता तुम्ही काय काय बघितलं याच्यामध्ये? तर सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल्स तो पार्ट बघितला. राईट अँगल ट्रायंगल मध्ये राईट अँगल व्हर्टेक्स पासून हायपोटेनस वर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर ती सेगमेंट QS ही काय असणार आहे? जॉमेट्रिक मीन असणार आहे. कोणाचं असणार आहे? तर हायपोटेनस वरती जे दोन डिव्हिजन झाले त्यांचं जॉमेट्रिक मीन असणार आहे. QS इज जॉमेट्रिक मीन ऑफ PS अँड SR. त्याचबरोबर इथं तुम्हाला स्टेटमेंट लिहायला येणार आहे. ओरिजिनल ट्रायंगल PQR, सिमिलर ट्रायंगल PSQ, सिमिलर ट्रायंगल QSR. हे त्याच्यानंतर जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी, त्याच्यानंतर पायथागोरस थिअरम तुम्ही बघितला, त्याचा कॉन्व्हर्स बघितला. आणि आता त्याच्यानंतर 30, 60, 90 ट्रायंगल जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये त्याचा कॉन्व्हर्स काय आहे? इन राईट अँगल ट्रायंगल इफ वन साइड इज हाफ द हायपोटेनस, एक साइड जर हाफ असेल हायपोटेनसच्या, देन द अँगल अपोजिट टू द साइड इज 30 डिग्री. कॉन्व्हर्स कोणाचा आहे? 30, 60, 90 ट्रायंगल. कुठला ट्रायंगल आहे? 30, 60, 90 ट्रायंगल हा 30 डिग्रीज. आता याच्यामध्ये हायपोटेनस ए बी सी, हायपोटेनस काय आहे? AC. म्हणून AC आणि एक साइड ट्रायंगल मध्ये राईट अँगल ट्रायंगल मध्ये इफ वन साइड इज हाफ, म्हणून जर आपण AB घेतलं, AB जर AC च्या हाफ असेल, इफ AB इज इक्वल टू हाफ, AB इज इक्वल टू हाफ AC, देन ह्या AB च्या अपोजिट अँगल किती डिग्रीजचा असणार आहे? 30 डिग्रीजचा असणार आहे. आणि त्याला म्हटले कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 ट्रायंगल. लक्षात आलेलं आहे. सपोज तुम्हाला ट्रायंगल दिलेला आहे आणि त्या ट्रायंगल मध्ये बघा PQR आणि तुम्हाला PR जर 12 दिलंय, आणखीन PQ जर 6 दिलं असेल तर तुम्हाला फाइंड द 30 डिग्री अँगल. विच अँगल शुड बी 30 डिग्री, विच अँगल इज 30 डिग्री असं विचारलं तर काय असणार आहे? बघा इथं एक साइड ट्रायंगलची हायपोटेनसच्या हाफ आहे, म्हणून त्या साइडच्या अपोजिट असलेला अँगल त्याची मेजर किती असणार आहे? 30 डिग्रीज. कळलंय? म्हणजे या डायग्राम मध्ये अँगल R 30 डिग्रीज असणार आहे. आणखीन हा पहिल्यांदा PQR कसला ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल, हायपोटेनस 12 आणि एक साइड ही हायपोटेनसच्या हाफ असेल तर त्या साइडच्या समोरील बाजू किती डिग्रीचे, समोरील बाजूचा कोन किती अंशाचा असणार आहे? 30 डिग्रीचा असणार आहे. आणि याला म्हटलेलं आहे कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 ट्रायंगल. आणि आता त्याच्यानंतर तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत आणि ते सॉल्ड एक्झाम्पल्स पण तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. हे पहिलं सम आहे, दुसरं सम आहे, तिसरं. हे सॉल्ड सम्स सगळे आधी सोडवा. किती पर्यंत आहेत? तर 5 सॉल्ड सम्स आहेत आणि ते सॉल्ड सम्स 5, 6, 7 सॉल्ड सम्स आहेत बघा. आणि हे सोडवा तुमच्या वहीमध्ये.
आणि मग आपण एक्सरसाइजला सुरू करूयात. मी तुम्हाला एक्सरसाइज 2.1 मधलं पहिलं गणित करायला सांगितलेलं होतं आणि ते तुम्ही केलेलं असेल. त्याच्यानंतर आता आपण पुढचे सम्स बघायचे आहेत ते नेक्स्ट पिरियडला बघूयात. तुम्हाला काय काय करायचं आहे, थेरम्स तर मी त्याच वेळेला सांगितले होते सोडवायला. आता तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये तुमच्या वहीमध्ये पायथागोरस थेरम कॉन्व्हर्स लिहून झालेला आहे. म्हणजे तुम्हाला आता फक्त काय एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, पहिलं एक्झाम्पल, दुसरं, तिसरं हे एक्झाम्पल सॉल्व्ह करा. पाचवं आलं पाहिजे बघा तुम्ही, आणि नाही आलं तर मी त्यांना, जर कुठलं नाही समजलं तर तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला ते समजून सांगेन. हे चौथं सम, पाचवं सम आपल्याला सॉल्व्ह करायला आलं पाहिजे. आणखीन मग इथं तुम्हाला सिक्स्थ सम आहे, आणखीन सेव्हन्थ सम हे सॉल्व्ह करायचे. आता सिक्स्थ सम मध्ये LMN लेंथ दिलेले आहेत ट्रायंगल्सच्या, आणि हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे का नाही हे बघायचंय. मग ह्याच्यामध्ये लॉंगेस्ट साइड कोणती आहे, तर लॉंगेस्ट आहे एन चा स्क्वेअर 12 आहे 13 चा स्क्वेअर 169. हा 12 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर येतो का, तर येतो. म्हणून बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम ट्रायंगल इथे लिहायचंय लॉंगेस्ट साइड म्हणजे एम स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर. देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम ट्रायंगल LMN इज राईट अँगल ट्रायंगल. त्याच्यानंतर सातव्या गणितामध्ये तुम्हाला इथे एक सम दिलेला आहे इन ट्रायंगल ABC. आता ABC हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे का, अँगल A 90 डिग्रीज आहे का, नाही. तर त्याच्यामध्ये AD इज परपॅन्डिक्युलर टू BC. AD हा काय आहे, BC ला परपॅन्डिक्युलर आहे, आणि तुम्हाला प्रूव्ह करायचंय AB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इज इक्वल टू BD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. मग ते कसं प्रूव्ह केलंय, अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम इन ट्रायंगल ADC. आता ADC राईट अँगल ट्रायंगल आहे, पायथागोरस थेरम वापरला तर AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. याच्यावरून AD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर. याच्यामध्ये बघा ट्रायंगल ADC आणि ट्रायंगल ADB याच्या हे दोन राईट अँगल ट्रायंगल्स, त्याच्यामध्ये AD ही कॉमन आहे, म्हणून पायथागोरस थेरम या ट्रायंगल मध्ये यूज करायचा, AD स्क्वेअर ची व्हॅल्यू काढायची, काय येणार आहे त्याला इक्वेशन 1. आता ट्रायंगल दुसरा घ्यायचा, पायथागोरस थेरमचं स्टेटमेंट लिहायचं आणि त्याच्यावरून AD स्क्वेअर ची व्हॅल्यू काढायची, त्याला इक्वेशन 2. आणि मग हे दोन्हीही इक्वेशन 1 आणि 2 च्या डाव्या बाजू समान आहेत, म्हणून उजव्या बाजू काय करायच्या, समान करायच्या. आणि ते समान केल्यावरती या BD स्क्वेअरला इकडे ट्रान्सफर करा, CD स्क्वेअरला इकडे ट्रान्सफर केलं तर तुम्हाला विचारलेला स्टेटमेंट दाखवता येणार आहे. कळलेलं आहे. हे 7 सम्स तुमच्या वहीमध्ये पूर्ण असले पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, तर आपण एक्सरसाइज बघणार आहोत. या एक्सरसाइज मधले जेवढे सम्स तुम्हाला सोडवायला येतील तेवढे तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. एक्सरसाइज मधलं पहिलं सम झालेलं आहे ते घेणार नाही. आता दुसरं सम काय असणार आहे, तर तुम्हाला ट्रायंगल MNP म्हणजे हा पूर्ण ट्रायंगल MNP ह्याच्यामध्ये अँगल N काय आहे, 90 डिग्रीज. 90 डिग्री व्हर्टेक्स पासून NQ काय आहे, परपॅन्डिक्युलर आहे हायपोटेनसला MP ला, ते आहे. आणि तुम्हाला QP दिलेला आहे 4, MQ पण दिलंय, MQ दिलेला आहे 9, QP दिलेला आहे 4, आणि तुम्हाला NQ फाइंड करायचंय. बघा राईट अँगल ट्रायंगल मध्ये राईट अँगल व्हर्टेक्स पासून हायपोटेनसला परपॅन्डिक्युलर असेल तर दोन प्रॉपर्टीज, दोन स्टेटमेंट लिहायला येतात. सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल्स वरून 3 ट्रायंगलचं सिमिलर ही एक, आणि दुसरं जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. त्यातलं इथं कोणतं यूज करायला लागेल, तर जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. काय लिहायचंय तुम्हाला, बघा इन ट्रायंगल MNP हे लिहायचं N90 डिग्रीज, सेगमेंट NQ परपॅन्डिक्युलर सेगमेंट MP, ते लिहून झाल्यावरती देअरफॉर बाय जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी NQ स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ इंटू QP, आणि व्हॅल्यूज घालायच्या. MQ किती आहे 9, QP किती आहे 4, आणि किती येणार आहे ते NQ स्क्वेअर इज इक्वल टू 36. देअरफॉर NQ इज इक्वल टू 6. स्क्वेअर रूट जर घेतलं तर NQ इज इक्वल टू किती येईल 6. लक्षात आलेलं आहे. तसंच हे सम सुद्धा तसंच करायचं आहे. थर्ड सम याच्यामध्ये ट्रायंगल
पी आर याच्यामध्ये अँगल पी 90 डिग्रीज आणि त्याच्यानंतर पीएम सेगमेंट म्हणजे 90 डिग्रीज व्हर्टेक्स पासून पीएम सेगमेंट हे क्यू आर ला पीएम इज परपॅन्डिक्युलर टू क्यू आर इथं लिहिलेलं आहे. पीएम इज परपॅन्डिक्युलर टू क्यू आर म्हणजे इथं काय असायला पाहिजे 90 डिग्रीजचा सिम्बॉल. आता इथं सुद्धा जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी तुम्हाला यूज करायला येणार आहे. पीएम स्क्वेअर इज इक्वल टू क्यू एम इंटू एम आर आणि त्याच्यातला एम आर फाइंड करायचा आहे. लक्षात आलंय. आता इथे सुद्धा जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी होणार आहे यूज. आणि काय आहे ती जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी ते सम मी इथं बघते सोडवते. बघा पीएम स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे क्यू एम इंटू काय असणार आहे क्यू एम इंटू एम आर. आणि आता पीएम दिलंय तुम्हाला 10 स्क्वेअर इज इक्वल टू क्यू एम किती आहे 8 इंटू एम आर फाइंड करायचंय म्हणजे हे आहे 100 इज इक्वल टू 8 इंटू एम आर. देअरफोर एम आर इज इक्वल टू किती येणार आहे 100 अपॉन 8 100 अपॉन 8 आणि मग करा डिव्हाइड करा आणि आन्सर फाइंड करा. किती येणार आहे ते तर 8 1 जा 8 म्हणून इथं 1 2 राहणार आहेत म्हणून 8 2 जा 16 मग किती राहणार आहेत 20 मधून 16 गेले 4 त्याच्या पुढे 0 दिला तर 40 8 5 जा 40 म्हणून तुम्हाला एम आर इज इक्वल टू किती येणार आहे 12.5 युनिट्स. कळलेलं आहे. म्हणजे प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट 2.1 मधलं दुसरं तिसरं सुद्धा सम तुम्हाला सॉल्व्ह करायला येणार आहे. ते तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. कळलंय. आणि मग नेक्स्ट सम्स आपण नंतर बघूयात. आता याच्यामध्ये बघा फोर्थ सम त्याच्यामध्ये इन ट्रायंगल आर तुम्हाला देताना फाइंड करायचंय आर पी आणखीन पी एस फाइंड करायचंय. आणि हा ट्रायंगल देताना ट्रायंगल दिलेला आहे. पहिल्यांदा ट्रायंगल पी एस आर कोणत्या टाईपचा ट्रायंगल आहे इन ट्रायंगल पी एस आर अँगल एस 90 डिग्रीज अँगल पी किती दिलेला आहे 30 डिग्री आणि देअरफोर अँगल आर किती येणार आहे 60 डिग्री. देअरफोर ट्रायंगल काय असणार आहे हा पी एस आर इज 30 60 90 ट्रायंगल. हा कुठला ट्रायंगल आहे 30 60 90 ट्रायंगल. आणि मग तुम्ही काय काय यूज करणार आहात तर साइड अपोजिट टू 30 डिग्रीचा फॉर्म्युला यूज करा. इथं तुम्हाला पी आर एस आर दिलंय मग तुम्हाला पी आर फाइंड करायला येणार आहे. साइड अपोजिट टू 30 डिग्री काय असतं हाफ हायपोटेनस हे दिलंय तुम्हाला एस म्हणून एस आर दिलंय 6 आणि 6 इंटू 2 हे हायपोटेनस किती येईल 12. त्याच्यानंतर 60 डिग्री अपोजिट साइडचा फॉर्म्युला यूज करा. 60 डिग्रीचा अपोजिट असलेली साइड एस आर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे √3/2 इंटू हायपोटेनस ते यूज करा. आणखीन हे पण चौथं सम तुम्हाला सॉल्व्ह करायला येईल. म्हणजे एक्सरसाइज 2.1 मधले 4 सम्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. सो